17 वर्ष हे कार्य कोणालाही न मागता जर चालत असेल आणि पुढेही चालणार असेल तर ती कुठल्याही एका व्यक्तीची किंवा कुठल्याही एका मानवाची किमया नाही. त्याचं श्रेय कधीही आसबे डॉक्टरला देऊ नका. ती शक्तीचं कार्य आहे आणि ती शक्ती म्हणजे भगवान परमात्म्याची आणि सद्गुरूची आहे. तिनं ठरवलंय, तिनं फक्त या देहाची निवड केलेली आहे. त्याच्या निवडीला आपण फक्त पात्र राहतोय, तेवढं पवित्र राहतोय. हा माझा या कार्याकडे पाहण्याचा उद्देश आहे. आणि त्याचं फळ तरी सुद्धा एक माणूस आहे. मी काय योगी किंवा फार उंचीला पोहोचलेली व्यक्ती नाही. हे ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला मनात यायचं की हजारो मुलांना आपण शाळेची मदत बाकीचं सगळं करू, पण किमान एका मुलाला याची जाणीव झाली की कामधेनू सेवा परिवाराच्या एका वहीनं, माझ्या आईला दिलेल्या एका साडीनं माझं जीवन बदललंय. असं किमान आयुष्यात एक व्यक्ती भेटली तरी ते माझ्यासाठी परमेश्वराचं रूप असेल. आणि ते रूप आज परमेश्वराने या लेकराच्या रूपानं व्यासपीठावर सन्मानित करण्याची संधी मला दिली. हा ज्या वेळेला घरी आला, पाटील साहेब मी ह्याला कडकडून मिठी मारून हंबरला फोडून रडलो अगोदर. कारण माझा देव मला भेटला, मला काम करण्याची ताकद मला त्याने दिली. कल्पना करा, इथे येताना फक्त एक साडी किती किमतीची आहे, मुलांचा ड्रेस किती किमतीचा आहे, याच्यापेक्षा याचं काय झालं हे पहा. तुम्हाला इथं मी साड्या आणि कपडे मुलांची तुम्हाला घरपोच सुद्धा करू शकतो, तुमच्या घरी देऊ शकतो. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एकत्र का करतो त्याचं कारण इथं व्यासपीठावर बसलंय. धैर्यशील भाऊ, तुमच्या घरी पहिली भाऊबीज झाली, तुमच्या वास्तुशांतीला तुम्ही सर्वांना अन्नदान केलं. आणि त्यावेळेला पहिल्या भाऊबीजीला ही ताई त्या घरी आल्यावर सांगितलं, ही ताई तिचे पती जाऊन त्यावेळेला फक्त एक 5-6 महिन्याचा काळ झाला होता. आणि त्या काळात ऐन जवानीत आपला पती गेला म्हणून आत्महत्या करायचा निर्णय जवळ पक्का केला होता. आपण मरून जायचंय. आणि हा निर्णय पक्का केल्यानंतर भाऊबीजीत आली. आपल्यासारख्या समदुःखी एवढ्या सगळ्या माझ्या तिच्या बहिणी पाहिल्या आणि तिथलं भाषण ऐकलं, ते विचार ऐकले. आणि ते विचार ऐकल्यानंतर तिनं आत्महत्याचा विचार सोडून दिला. आणि नुसता सोडून दिला नाही तर तिनं आपल्या लेकराच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहून सरकारी नोकरीला पात्र होणारा त्याच्याही पेक्षा याच लेकरासाठी दान करण्याची वृत्ती निर्माण करणारा धन्य पुत्र तिनं जन्माला घातला आणि सिद्ध करून दाखवलं. ही एका मातेची किमया आहे, लक्षात ठेवा. संतांनी आईला नमस्कार केलेला नाही, चुकीचं बोलतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. उपनिषदाने आईला नमस्कार केला नाही, संतांनी मातेला नमस्कार केला. उपनिषदाने सुद्धा मातृदेवो भव म्हटलं. याचा अर्थ मातेला उपनिषदाने नमस्कार केला. याचा अर्थ धर्म जन्म देणाऱ्या आईपेक्षा मातेला उंच समजतो, मानतो, हे विसरू नका. त्यामुळे पृथ्वीवरती पहिला देव जर कोण असेल तर ती माता आहे. आणि माता आणि आईतला फरक काय आहे? जी जन्म देते ती आई आहे आणि सांभाळ करते ती माता आहे. तुमच्या आपल्या भाऊबीजीत ही आई मरून गेली, जिला आत्महत्या करायची होती ती, आणि तिला या भाऊबीजीनं मातृतत्व अर्पण केलं आणि त्या मातेनं या पुत्राला सन्मानास पात्र केलं. हे भाऊबीजीचं फळ आहे, हे विसरू नका. हे भाऊबीजीचं फळ आहे. काय देतो आम्ही तुम्हाला? काय देतो? एक मानसिक आधार देतो. आज या ठिकाणी जे पहिल्यांदा आलेत, आमचे अवताडे साहेब खास सोलापूरवरून आलेत, अर्जुनराव पाटील आलेत, ही उस्मानाबाद त्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातनं लोहारा तालुक्यातनं भातगडीवरून लोक आली. त्या ठिकाणी आमच्या शाखा सुरू केली. मंगळवाडा शाखेच्या समोर बघताय तिथं वह्याचा मोठा गठ्ठा, या उरलेल्या कॉयर बुक सगळ्या ही लोक मंगळवेड्याच्या शाखेवरून आणून द्यायला लागली. मोहोळची लोक आले, त्यांना शाखा सुरू करायची आहे. आमचे सचिनजी उभा राहा, सचिनजी यांना भिगवण रावणगाव त्या एरियामध्ये हे काम सुरू करायचं. ही माणसं त्यासाठी आलेली आहेत. कामधेनू सेवा परिवार काय करतोय? कामधेनू सेवा परिवार हा विचार पेरतोय. कामधेनू सेवा परिवार हा कृती पेरतोय. एक लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला माझ्या बंधू आणि भगिनीनो शब्द वापरले त्यावेळी जगाने उठवून टाळ्या वाजवल्या.
सगळ्या जगाने उठून टाळ्या वाजवल्या. आज प्रत्येक वक्ता माझ्या माता आणि भगिनीने म्हणतोय कोणीच टाळी वाजवत नाही. काय फरक आहे? काय फरक आहे? त्यातला एक मुख्य फरक आहे की कोणालाही ताई म्हणता येतं, कोणालाही भाऊ दादा म्हणता येतं, पण भाऊ आणि बहीण बनणं अवघड असतं. कारण भाऊ आणि बहीण बनण्यासाठी वासनेलाच जाळावं लागतं, वासनेला जाळावं लागतं. स्वामी विवेकानंदांनी वासनेला जाळलं, वासनेला जाळलं म्हणून त्याच्या शब्दाला त्यांच्या सगळ्या जगाने उठून टाळ्या वाजवल्या, हे लक्षात ठेवा. आणि आज मोबाईलच्या आणि ह्या सगळ्या इंटरनेटच्या कलियुगाच्या कराल काळामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत एकही मासा जिजाऊंच्या पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या, सावित्रीबाईच्या या महाराष्ट्रातली एकही स्त्री सुरक्षित नसावी, त्याच्यासाठी आम्ही चांदण्याप्पा आम्ही विचार फिरतो. विचार मल्ल सम्राट रावप्पा व्यासपीठावर आहेत, आमचे मार्कड सर या सक्रिय यात सदस्य आहेत. आम्ही काय करतो? आपण मल्ल पैलवानांच्या पुढे जाऊनही आम्ही व्याख्यानं देतोय. आज एकुलत्या एक पुत्राचे माता पिता इथं समोर आहेत. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना जे घडवलं त्यामध्ये 2 गोष्टी एकातच केल्या तयार. कोणत्या? छत्रपती शिवाजीराजांना वृत्तीचा वारकरी केला आणि कृतीचा धारकरी केला. ही आज काळाची गरज आहे. म्हणून शिवभक्त परिवार आणि कामधेनू सेवा परिवार हा असा शिवरायांचे अनुयायी तयार करतोय, विचाराचे, आचाराचे, कृतीचे. ही नुसतं संघटन नाही, हे कुणाच्या दावणीला बांधलेलं नाही. यातल्या कुठल्याही व्यक्तीला राजकीय अजेंडा नाही आणि कुठल्याही व्यक्तीची त्याची राजकीय विचारधारा कोणतीही असू द्या, तो कोणाचाही झेंडा घेऊन तिकडे जाईल. कामधेनू सेवा परिवार कधीही कुठल्या सत्तेचा, कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेत नाही.